वहिनी, अरे कुठे गेले वहिनी? कोण भाऊजी? बसा ना. वहिनी, मी अशासाठी आलो होतो की अमर आहे. नाही, ते सकाळी शूटिंगसाठी घर शोधायला बाहेर गेलेत. तुम्ही बसा, मी चहा आणते. नाही नाही, नको नको. वहिनी, एक गोष्ट स्पष्ट शब्दात सांगितली तर राग नाही येणार. भाऊजी, माझ्या रागाला तुम्ही कधीपासून महत्व देताय? वहिनी, तुम्ही माझ्यावर रागवलात नाही, मी समजू शकतो. माझाच गाढवपणा तो. खरं तर अमरला मी गौरीकडे न्यायलाच नको होतं. चूक झाली माझी. नाही भाऊजी, तेव्हा नाही, पण आता चूक करताय तुम्ही. माझ्या नवऱ्याला मी चांगलं ओळखते. तुम्ही गौरीला ओळखत नाही वहिनी. अमर जर गौरीच्या नादाला लागला ना, तो त्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही. तुम्ही सावध राहा वहिनी. सावध राहा? सावध राहायचं म्हणजे काय करायचं भाऊजी? या विषयावरून अमरशी भांडण करायचं? हे धैर्य माझ्याकडे नाही. मी त्यांच्याशी भांडण केलं तर ते जास्तच बिथरते. उलट मी शांत राहणंच चांगलं. एक गोष्ट तुमच्या लक्षात कशी येत नाही वहिनी? अहो, एक वादळ घोंघवत आहे आणि ती तुमच्या दाराशी येत आहे. अशा वेळी खिडक्या दार बंद करून घेणं एवढंच माणसाच्या हाती असतं. आणि वादळ जर येणारच असेल तर ते मी कसं थांबवणार भाऊजी? वाह वाह चंपा भाई वाह. अरे इतना बड़ा मकान तो अपन ने कभी देखा ही नहीं था. अरे ये तो अपनी गौरी बेटी की तकदीर और अमर बाबू की मेहरबानी है मामू. हाँ वो तो है. लेकिन चंपा भाई, एका रात्री त्या माणसाने इतके पैसे खर्च केले? कहाँ से लाया होगा इतने पैसे? आपको आम खाने से मतलब या पेड़ गिनने से? ये भी बात बराबर है. लेकिन बंगला त्याने तुझ्या नावाने केला है का? ये अपने गौरी के नाम से किया है. हाँ, एक ही बात है. घी का गया तो खिचड़ी में. अमर बाबू, तुमच्यामुळे मी आज नरकातून बाहेर पडले. स्वतःच्या घरात आले. मी कोण होते आणि कुठे पोहोचले? गौरी, आयुष्याने तुला निदान एवढं तरी समाधान द्यायलाच हवं होतं. बहुत बहुत शुक्रिया अमर बाबू. फार मेहरबानी केली तुम्ही आमच्यावर. मामू, आप तो पागल जैसी बातें करते हो. क्या हो गया? अरे डायरेक्टर साहेबांचे कसले आभार मानतो? क्यों? वो तो अपने ही घर के आदमी हैं. खरं त्याला आभार कसले मानायचे? पण एक गोष्ट लक्षात ठेव, निदान यापुढे तरी तिच्या इच्छेविरुद्ध नाच गाणं करायची जबरदस्ती गौरीवर करू नकोस. अमर बाबू, गौरी आजपासून तुमची झाली, लग्नाची नसली तरीही. भर उन्हात चिमण्या घरटी सोडून बाहेर आल्या होत्या. मी हिरीत वाकून बघितलं. चिमणीचं पिल्लू पिल्लू काही पडलेलं नाही दिसलं. उंबराच्या झाडाकडे न्याळून बघितलं आणि एकदम चमकलो. काळजाचं एकदम पाणी झालं. काय झाला की नाही तुझा अभ्यास? चल जेवून घे बघू. डॅडी आल्याशिवाय मी नाही जेवणार. अरे त्यांना यायला उशीर होईल. तू जेवून घे आणि झोप पाहू. नाही, डॅडींना मी सकाळीच सांगितलेलं की तुम्ही आल्याशिवाय मी जेवणार नाही म्हणून. मग का नाही आले ते? हे बघ, चांगली मुलं आईचं ऐकतात, हट्ट करत नाहीत. ठीक आहे, मग मी न जेवता झोपतो. तू जेवून घे, मी थांबते त्यांच्यासाठी. नाही, मी जेवलो तर डॅडींबरोबरच, नाही तर नाही. जा. अमोल, अमोल. गौरी बेटी, सुनो. आपल्या संसारात दंग असलेल्या अमर बाबूंना इथं खेचून आणायचं तर आजची रात्र ही तुझ्या आयुष्यातली सर्वात महत्वाची रात्र आहे. आई अमर बाबू, आई आई. गौरी तुमचाच इंतजार करते. अमर बाबू, जरा ख्याल रखना. अमर बाबू, केव्हापासून वाट बघते मी तुमची. अगं, मी तुझ्यासाठी प्रेझेंट आणायला गेलो होतो. हे बघ, तुमच्या हाताने घाला.
बूट काढताय ना? थांबा, मी काढते. नाही, ते काम तू नाही करायचंस. पण मला आपल्या माणसाचं काम करायला आवडतं. तू माझी अर्धांगी आहेस, माझ्या सुखदुःखाची सहचारिणी आहेस. असली कामं तू नाही करायचीस. अमर बाबू, कसला विचार करताय? कुणाची आठवण झाली? हो, गीताची, माझ्या पत्नीची. अमर बाबू, आजची रात्र बायको, मुलगा, घरदार सगळं विसरून जा. असा मोका पुन्हा नाही येणार. आजची रात्र मी तुमच्यासाठी, तुम्ही माझ्यासाठी. आपण दोघं सगळं घरदार विसरून जाऊया, सगळं जग विसरून जाऊया. अरे तू शाळेत नाही गेलास अजून? आज रविवार आहे डॅडी, शाळेला सुट्टी. आणि शाळा असती तरी मी शाळेत गेलोच नसतो. का? किती दिवस झाले तुम्ही मला शाळेत सोडायला आलाच नाही. ठीक आहे, मी उद्यापासून गाडी घरामध्ये ठेवत जाईन. उद्यापासून रोज तुला म्हणजे काय, रोज रात्री तुम्ही उशिरा येणार? अभ्यास कर. ऐकलत का? रात्री घरी आलाच नाहीत तुम्ही. एक फोन सुद्धा केला नाहीत. मी स्टुडिओत फोन केला तर तिथे तुम्ही. हो, एका लेखकाबरोबर नवीन कथेवर डिस्कस करत बसलो तो रात्रभर. एक विचारू? अलीकडे तुम्ही सारखे आपल्याच विचारत असता. कोणाशी नीट बोलत सुद्धा नाही. घरी वेळेवर येत नाही. हे बघ, तू उगीच मला भलते प्रश्न विचारू नकोस. मला भूक लागली, काहीतरी खायला कर. थांबा. काय झालं? काही नाही. बाहेरचा कचरा होता, तो दूर केला. विचारा, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे? कॉंग्रॅच्युलेशन गौरीजी, पिक्चर सुपर्ब है. थँक्यू. हा चित्रपट देखील जुबली होणार. अमर बाबूंना नवीन काय नाही त्यात. गौरीचे हे यश मात्र अपूर्व आहे. ग्रेट काम केला तुम्ही. कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. थँक्यू. याचं सगळं श्रेय अमर बाबूंना आहे. अहो, कॅमेरा समोर कसं उभं राहायचं हे देखील माहित नव्हतं मला. गौरीजी, नंतरच्या चित्रपटात तुम्हीच हिरोईन असणार. ऑफकोर्स. अहो, आमच्या नवीन चित्रपटाचं शेड्यूल देखील फायनल झालं. ओ रिअली? तुमच्या जागी मी असतो तर चित्रपट यशस्वी झाला याची पार्टी. हो हो, अमर बाबूंनी आपल्या सर्वांसाठी पार्टी अरेंज केली. आपण तिथेच जाऊ. ओके, चला. पण 74 सीन घेतो. हो, रेडी है ना? यस सर. अरे मैडम को बुला जाओ. रमन जी, सब रेडी? रेडी. जरा लाइट टिल्ट अप करना, वो सोलर देना. मॅडम, साहेब मॅडम आले नाही अजून. गौरी आली नाही. नाही आल्या. रोज सगळ्यांच्या आधी येते ती. फोन केला होता पण कोणी उचलत नाही. लाईट्स ऑफ.
अरे गीताजी, हा ब्युटी पार्लर मध्ये कधी पाहिलं नाही यापूर्वी. प्रथमच येते मी आज. गुड. बाईनं स्वतःची काळजी घ्यायला हवी, नाहीतर नवरा हातचा जायची शक्यता असते. नाही म्हणजे असं वाचलंय मी कुठेतरी. हे मुद्दाम आठवणीने सांगितल्याबद्दल थँक्स. पण मी मुद्दाम ते सहज सांगितलं. नाही म्हणजे तुम्हाला राग वगैरे आला असेल तर आय एम व्हेरी सॉरी. पण एक सांगू, कधीतरी ही एक हिंट तुम्हाला द्यायची अशी मनापासून इच्छा होती. कसली हिंट? गीताजी, तुमचा नवरा अमर, माझी एक चूक झाली म्हणून मला सेटवरून जायला सांगितलं, माझा अपमान केला. आणि तोच डायरेक्टर त्या नव्या हिरोईननं केलेली वाटेल तशी ऍक्टिंग चालवून घेतो. ती म्हणेल तसं वागतो. याचा अर्थ काय? या विषयावर तुम्ही जास्त न बोलणेच चांगलं. अरे तुला काय झाला मला समजते नाही. काल रेस्टॉरंट बघितला, एकदम बेकार. चला कोणी पण चांगला बोलते नाही. यावेळी माझा पिक्चर डब्यामध्ये जाणार. तुम्ही काही काळजी करू नका मिस्टर घासवाला. यापूर्वी देखील असं खूप वेळा घडलंय. लोकांनी ज्या माझ्या पिक्चर्सचं नावं ठेवली त्या पिक्चर्सनी अवॉर्ड घेतली, सिल्वर जुबिली केली आहे. पण यावेळी माझा तुझ्यावर विश्वास नाही. तुझ्या कामामध्ये लक्ष नाही ते तू बघ बाबा. त्या हिरोईनच्या नादाला लागून तू माझ्या पिक्चरचा वांदा काढणार. हिरोईनच्या नादी लागून म्हणजे म्हणायचं का तुम्हाला? अरे आम्ही जे ऐकते ते बोलते. तू सेटवर म्हणे तिथे फार लाड करते. तिने काय सजेशन केला की ऍक्सेप्ट करते? हो मिस्टर घासवाला, कोणीही चांगली सजेशन दिली तर मी ती नेहमीच ऍक्सेप्ट करतो. ओके, तू काय पण कर बाबा, पण माझा हे पिक्चर सुपरहिट झाला पाहिजे. मग मला काय वांधा नाही.